रखुमाई विठोबा रखुमाई रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी 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 झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख धारे वो साधनी सुख धारे वो साधनी सदा विठ्ठल बलवान हा विठ्ठल बलवान बहु
एखादी परी संत समागमे एखादी परी संत समागम एखादी परी संत समागमे एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वान याते भाविकांचे द्वारे श्वान याती भाविकांचे द्वारे श्वान याती संत समागम एखादी परी संत समागमे एखादी परी संत समागम एखादी परी संत समागमे एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वान याते भाविकांचे द्वारे श्वान याती भाविकांचे द्वारे श्वान याती तिथे राम नाम होईल श्रवण 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 घडील भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक आमारी वटिक सेवेचा सेवक कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी वटिक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले दिनपणे रंग तेथे भले दिनपण रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडील भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिष्टाचे कामने सर्व सुख त्या संगती तुकामणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व सुख त्या संगती तुकामणे सर्व सुख त्या संगती घडील पंकते संताचिया घडील पंगती संताचिया घडील पंगती संताचिया तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल आहा तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिष्टाचे घडील भोजन उचिष्टाचे पार कुमाये गोपारुमाई पार कुमाये हे जेवढो पारुमाई पार कुमाये हे जेवढो पारुमाई पार कुमाये गोपारुमाई पार कुमाये गोपारुमाई पार कुमाये संत समागमे संत समागमे एकादिया परी एकादिया परी संत समागमे
गबधनी सा 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 गबधनी सा 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 व्हावे त्यांचे दारी स्वान याती व्हावे त्यांचे दारी स्वान याती ते राम नाम ते राम नाम होगिले जमन होगिला जमन तपन ते राम नाम ते राम नाम होगिले वावे त्याचे दारी स्वान याते हे ते राम नाम ओ ते राम नाम ओ हिरा श्रवण ते राम नाम हिरा श्रवण गडल भोजन उचिताचे गडल गडल भोजन गडल भोजन गडले गडल भोजन गडल भोजन उचिताच भोजन उचिताच गडल भोजन गडल उचिताच गडल गडल भोजन
करेल हे भोजन हे आरा करेल करेल भोजन भोजन उचिताचे करेल भोजन उचिताचे करेल भोजन सागर ग धरणी सा सा धरणी सा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 सागर ग धरणी सा धरणी सा धनी सा गमधनी सा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 सागर ग धरणी सा धरणी सा धनी सा गमधनी सा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 गडले भोजन उचिताचे गडले भोजन उचिताचे राम विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठले विठ्ठल समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे
हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाची समचरण सरोजम तांद्रणे लाभ दाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधरम कंजे नेत्रम सदैव धवलास विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम हे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण कमलिया कृपा दाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला तलो पावन झालो चराचरी शरण शरण जन्मंता तुम्हालो रामदोता काय भक्ती द्या त्या वाटा मत दावया सुबट शरण चरण एक नाथ शरण चरण एक नाथ चरण गे चरण चरण पाई माता ठेविला पाई माता ठेविला ठेविला नका पाहून रोजे नका पाहून तू बाई बाई माता बाई माता कपाहुन दोचे बघून दोचे कपाहुन दोचे चरण चरण एकनाथा पायी माता ठेविते पायी माता ठेविते बाई चरण चरण जे एकनाथा पायी माता ठेवला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांचे केल्या स्मरण होयस कलविते त्या तिकरण ते देऊन दुसरे जण सद्गुरूंचे ते नमस्कार आता विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा जगद्गुरु तुकोबराजच्या अभंगामध्ये मनुष्य जीवाला एक उपदेश करतात, बाबा हो तुम्ही सत्संगती करायला शिका अशी आमची विनंती आहे. आणि जर तुमची सत्संगती तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर तुमच्या जीवनाचा काय फायदा होईल, तुमच्यात काय बदल होईल या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरा प्रगट करतात. विठाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त थंडी सुटण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इति वार्ता. आपलं श्री क्षेत्र वरवंडे बरोबर आहे की नाही, आपलं सर्वांचं असणारं अधिष्ठान, सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांच्याविषयी प्रेम आहे, ब्रह्मलीन ब्रह्मस्वरूप स्वानंद सुखनिवासी माणिकगिरी महाराज अर्थात बिरोबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी चालत असलेला 15 वर्षापासून नामसप्ताह आणि हरिभक्त परायण परमस्नेही परमादरणीय गुरुवर्य महंत श्री दत्तगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला नामसप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडानिक भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुणजन मंडळीचं सहकार्य शिवितायुक्त तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्या वेळेस शिवा प्राप्त
पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातली खळ्यातली मेळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, महिला मंडळी, वयोवृद्ध मंडळी, अगदी तरुणापासून तरुणाचं विशेष सहकार्य असल्यामुळे सर्वांच्याच नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांच्याच उपस्थितीमध्ये नामसप्ताह आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग बाबांनी फोन केला आमचे अशोक भाऊ यांच्याकडे आणि फोनच्याद्वारे ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी गाणारी वाजवणारी मंडळी एकेकाहुनी बळीरे. आता सर्वांचे नावं घ्यायला टाईम इज ओव्हर, वेळ कमी असल्यामुळे पुढे चालत आहे बरं का. आणि ही सर्वची सर्व गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी, महाराजांचा आमचा गळलिमला बऱ्याच वेळेस भेट झालेली आहे. यांनी मला बऱ्याच ठिकाणी वाजवलेलं आहे. माझा अगोदर मी एक बोलून जातो की माझा स्वभाव जरा विनोदी आहे, जरा चाभरा स्वभाव आहे, सांगायला हरकत नाही. परंतु लक्षपूर्वक ऐका, कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा दृष्टांत वापरले जातात ते सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी वापरले जातात, हे मात्र लक्षात असू द्या. आणि सिद्धांताची प्राप्ती झाली की दृष्टांताचा निषेध करायचा. दृष्टांत हा डोक्यातून काढून टाकायचा आणि तो दृष्टांत कोणीही अंगावर ओढून घ्यायचा नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. विढाला 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 सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं. सर्व गाणारी वाजवणारी मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि चोपदार बाबा. तुमचं नाव घेऊ का? घेतो मी आता, त्याचं काय सांगता. हो, खाना घालून घेतो, तसं काही नाही आपलं. बरं, आपलं खोलीत होते लाकडं, चोपदार तिकडं आणि मी इकडं. हे बघा, जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सत्संगतीचं महत्त्व पटवून सांगतात. काय कारण आहे? कारण जीवनामध्ये मनुष्य जीवाला काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत. काही गोष्टीची जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे, काही गोष्टी नसल्याच पाहिजे. हा एक नियम झाला महाराज. कशाचा? वारकरी संप्रदायाचा, वेदाचा, शास्त्राचा. परंतु काळ बदलला आणि काळाच्या ओघाने हेही बदललं. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं. ज्याची अत्यंत गरज, ज्याची गरज राहिली नाही, ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. जे पाहिजे आहे ते नको वाटायला लागलं आणि जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागलं. अर्थात समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? तुम्ही पुढे सारखं दर्शक या इकडे या या या. नाही, हे गुळ द्यायला सारखं एक माणूस पुढं लागतो मला असं नाही. हां, बस बसा बसा खाली. हां, मग आई इकडून यायच्या मागे प्लेट त्यांच्याकडे घ्या, तुमच्या अवसानात चांगली त्याची. मला कधी मध्ये द्यायचा मी मागितल्यावर, मी इकडे तिकडे पाहायला लागलो, खुशाल हानी जातो मी. तसं आपलं काय म्हणणं नाही. पुढे मात्र लक्ष असू द्या, बस एवढंच आहे शब्दाकडे बरं का. काय चाललं होतं आपलं? हे म्हणते याच्यासाठी मला बोलिलं की इथं तो काळ बदल. हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? 3.5. ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं, कृपया शब्दाकडे ध्यान द्या. 3.5 हाताचं शरीर आहे, पण कुणाचं? ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं. आता तुमच्या हाताने या पोराचं कसं काय बरं? आणि त्याच्या हातानं तुम्ही भरता का? नाही. ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं शरीर किती? फक्त 3.5 हात. मग हे 3.5 हाताचं शरीर आपल्याला रजतम सत्व 3 गुणानं मिळालेलं आहे. आणि 3 गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होता येत नाही. आणि हे मिळालेलं शरीर आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक आहे आणि ते तर गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही भाऊ? पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा ना, आता पेलच पाहिजे. काही गरज आहे का त्याची? नाही. पण असं आहे महाराज, काही संबंध नाही हो त्याचा ना आपला, काही संबंध नाही. एक माणूस माझ्या शेजारी जेवायला बसला होता आणि त्याच्या मांडी खाली बिडी होती. म्हणलं हे कशाला? हे जेवल्यावर पोट फुगत म्हणून. आणि जे पिले नाही ते मेले का? तरुण मंडळीच्या पायालातून विनंती करतो, आपल्या पदरचं कोणी काही घेत नाही, परंतु संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचायचा. निर्व्यसनी राहा, जीवन निरोगी ठेवा.
कारण व्यसनापासून काय होतं तुम्हाला सांगतो नंतर. व्यसन हे बघा, मी आमच्या घराच्या गच्चीवर ब्रश करत होतो. दात घासायचं नाही म्हणायचं आता, कारण दात घासण्याची परंपरा पहिली होती. पहिले सकाळी सकाळी झोपेतून उठायचं, शेतामध्ये जायचं आणि दुसऱ्याच्या लिंबाचा शेंडा मोडायचा, दुसऱ्याच्या. नाही तर मग कोळसा घासायचा, नाही तर वीट घासायची, नाही तर सरळ ढेपचा घ्यायचा. हे पहिलं होतं. आता ते राहिलं नाही. आता ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं आणि चालून द्यायचो, चलो मच्छिंदर गोर खाया. आमच्या घराच्या गच्चीवर मी ब्रश करत होतो आणि एक माणूस रोडवर 2 तास बसला होता, 2 तास. मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं बाबा 2 तास झाले तुम्ही इथं बसले, काय भानगडे? हे तुम्हाला म्हणे बाहेर जायचं. म्हणलं का जाईना? म्हणे बिडी नाही. मग दिवसभर बसतो का? व्यसनापासून माणसाच्या 5 हान्या आहे, 5 हान्या. किती? ध्यानात राहू द्या. किती? हां, कीर्तन झालं तुम्हाला विचारीन मी. हां, हे बघा, आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. म्हणजे आर्थिक म्हणजे पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिकता राहत नाही, लौकिकता राहत नाही, शरीराचा सुद्धा. पण तरीसुद्धा गरजेचं बनलं की नाही ते. मग तुकोबाराला एका समोर बसलेल्या साधकाने विचारलं, तुकोबाराय, मग जीवनामध्ये अति आवश्यक, अत्यंत गरजेचं काय आहे? तर तुकोबाराने वाक्य लिहिलं आणि त्याला पूर्ण विराम दिला. त्याला फक्त सत्संगती म्हणतात आणि ती तुम्ही करा असं आमचं म्हणणं आहे. असं म्हणल्याबरोबर समोरचा एक साधक म्हणला, महाराज हे तुम्ही आम्हाला सांगितलं हे आमच्या लक्षात बसलं. आम्ही का भोळी माणसं आहे? कोटीचा व्यवहार करणारी माणसं आहे आम्ही. पण हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्याकडे आले का आम्ही तुमच्याकडे आलतो? तुम्हीच आमच्याकडे आले. बरं, आम्ही तुम्हाला काही बोललो होतो? काही विचारलं नाही. बरं, तुम्हीच बोलायला लागले. बरं, बोलले तर बोलले, मग आमच्या फायद्याचं का बोलले नाही? जे आम्हाला पाहिजे ते, जे आम्हाला पोषक आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुमच्याकडे पाऊस किती टक्के आहे, सरासरी कपाशीचा ॲव्हरेज काय, ऊस एकरी किती टन निघाला, हे तुम्ही विचारायला पाहिजे ना. याच्यामधून आमचं काही नडलंच नाही. त्यावेळेस तुकोबराच्या पटकन लक्षात आलं. तुकोबरा म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मी तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्याकडे आले नव्हते. मीच तुम्हाला बोललो, तुम्ही मला बोलले नव्हते. पण मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही, हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. कुणाच्या? तुमच्या. पण आमच्या दृष्टिकोनातून ते बरोबर नाही. कारण शास्त्र आम्हाला असं शिकवतंय, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विढाला 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 पहिली गोष्ट नंबर 1, नाही विचारलं तरी सांगावं लागतं. समजा एखादा माणूस आंधळा आहे, बरं भाऊ, आंधळा, ओरिजिनल धीप, शांत बसा, शांत बसा. धीप आंधळा आहे, धीप. तुम्ही वाजवलं ना? हां सर. परवा एका पाखवाद्याला मी म्हणलं धीप, त्याने वाजतो टिपांग. नाही, धीप आंधळा, धीप आंधळा. आणि तो रस्त्यानं चालला. आणि डुप्लिकेट नाही बरं का, डुप्लिकेट आंधळे आमच्या नाथबाबा शेट्टीला जमा होते. एक माणूस रोडवर बसलो ना, आंधळ्याला रुपये, आंधळ्याला रुपये. मी गेलो त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. तो मला काय म्हणतो, हो महाराज इकडे आहे. म्हणलं काय? आंधळ्याला रुपये. म्हणलं 50 पैसे कसं काय टाकले? मला तू तर आंधळा आणि तुला कसं काय दिसले? ठेवून मी आंधळाने मी आंधळ्या जागेवर बसलेलो मी. म्हणलं मग आंधळा कुठे गेला? तो म्हणतो पिक्चर पाहायला गेला. ओरिजिनल आंधळा आता तो रोडना चालला आणि आंधळा असल्यामुळे त्याचा रस्ता हुकला आणि तो असा शेतातनं निघाला. बरं का, तुम्ही माझ्याकडे पाहत राहा. हां, तुम्ही म्हणता मी आता काय ताण करून घेतला बाबा, मी नसतो वर बसलो तर बरं झाला असतो. आणि मी अधूनमधून काही विचारलं राग मानू नका बरं का. हां, नाही आम्ही माणसं पाहूनच पुढे घेत असतो. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. गुरुजी मी पाहिले नाही लहान पोरं ठेवायचं गुळ ठेवायला, पण ते मी बंद करून टाकली, कारण ते नाकात बोटं घालते राव. त्याच्यामुळे आता तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण काय चाललं होतं आपलं? आंधळा तो असा शेतातनं घुसला. आता समोर 9 परस विहीर आहे. किती? 9 परस.
परसच म्हणता ना तुमच्याकडे खोलीला? परस किती फुटाचा परस होतो? हां 4 फुटाचा? नाही 40 नाही 7 फुटाचा किंवा 7.5 फुटाचा परस होतो, बरोबर आहे की नाही? आणि 9 परस आहे भाऊ. 7 9 63 आणि 9 ती ही पहिली शिक्षक लोकांची शिकवण्याची खुबी होती. अरे 9 7 गुणिलं काय, 7 9 गुणिलं काय, गणित बरोबर, उत्तर 1 आहे. आता समजा ती 70 फूट विहीर आहे, आमच्याकडे 7.5 फुटाचं 70 फूट विहीर आहे आणि पाऊस चांगला पडल्यामुळे ती विहीर अर्धी पाण्यानं भरलेली आहे. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडला नाही, अजून पडणारच. यांनी त्याला लोटून लगी पडणार. तेवढ्यामध्ये त्याच्या बाजूला आपल्यासारखा एक डोळच वाटला होता 25 फुटाच्या अंतरावर. आता त्यानं याच्याकडे पाहिलं. बरं बाबा तुमचं काय म्हणणं? आता त्याने याला सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? हां का बरं? याने त्याला विचारलं का? याने विचारलं पण त्याला? हां आता तुमच्या प्रश्न हे बघा, उत्तर तुमच्याकडूनच घ्यायचंय. याला माहित आहे हा आंधळा आहे, यांनी नाही जरी विचारलं तरी आपल्याला सांगणं गरजेचं, कारण त्याला दिसत नाही, तो पडणार. तसं तुकोबाराय म्हणतात, कबीरदास वर्णन करतात. कबीरा कहे जगंधा अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया वो, झूठी चाम चटाय. वाह वाह, अशी पीटी मात्र पाहिजे काय. कबीरा कहे जग अंधा, कबीरदास म्हणतात जग आंधळ आहे. एक जण म्हणला जग कसं आंधळ? अंधी जैशी गाय, जैशी अंधी गाय. अरे गाय कशी आंधळी? गाय आंधळी ना. समजा एखाद्या शेतकऱ्याच्या गायीचं वासरू मारावं आणि तो काय करतो, त्या वासराचं चांबडं काढतो आणि त्याच्यामध्ये भूस भरतो आणि त्या गायी पुढे ठेवून देतो. मला सांगा, गाय चाटून दूध देते पण वासरू का चांबडा? बछड़ा था सो मर गया वो, झूठी, झूठी म्हणजे खोटी, चाम म्हणजे चामडा. काय संबंध आहे त्याचा? विढाला 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 तुकोबाराय म्हणतात, बुडत हे जन न देखावे लढा तो बळा बनोनिया, देखो बळा बळा बनोनिया. बुडते जन न देखावे डोळा, बळा बनोनिया, हे तो बळा बनोनिया. बुडत जन न देखावे डोळा, बुडते जन न देखावे डोळा, बुडत जन न देखावे डोळा, बुडते जन न देखावे डोळा. बुडत जन न देखावे डोळा, तो बळा बळा बनोनिया, येत बळा बळा बुडते जन न देखावे डोळा, तो बळा बनोनिया, हे तो बळा महाराज. गाणारी वाजवणारी मंडळी सुंदर आहे, आनंद वाटला मला. काय थकून भागून आलेली माणसानं, अशी माणसं वारकरी पाहिजे. पण माणसानं विचारच करावा, पण तो वारकरी असला पाहिजे. मेलेल्या माणसं पुढे भजन मला वारकरी पाहिजे की विचारत झालेला? कोण पाहिजे? वारकरी. त्याला माहिती याच्या पुढे काय म्हणतो. निस्ता विचारत केलं ना, आणून बसा बरं केलं की स्वर लावतो. उजळले भाग्य आता, म्हणलं तो मियाला म्हणून गाणारा वाजवण्यासाठी एकदा प्रेमाने टाळ्या वाजव. महाराज मी कलाकाराचं वर्णन करणार माणूस. मी एक हे बघा, मी स्वानंत सुकनेवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांच्या बरोबर 7 वर्षी नुसतं भजन केलेलं माणूस.
आणि भजनामध्ये खूप आनंद आहे. सारं सोपं आहे, पण भजन करणं फार अवघड आहे. हे जन बुडत आहे ना देखावे डोळा म्हणवून येतो कळवळाओ. जग बुडतीला चाललंय. आता नाही विचारलं तरी सांगावं, आणि काही गोष्टी विचारले तरी याची दुकान कोणी विचारली तर तुझं तू पाय. आम्ही काही तुला पैसे देणार नाही, पण आम्ही कशाला पाप डोक्यावर घ्यायचं. ठीक आहे महाराज, पण हे तुम्ही आम्हाला का सांगता? आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, विनाकारण सांगत कशाला चालली? थोडंसं विको कमी करा, थोडंसं हे कशाला सांगत चालले? मग तुकोबाराय म्हणतात तुम्हाला याची गरजच नाही का? म्हणजे तुम्हाला सत्संगती नकोच. लोक म्हणले अजिबात नको, काही हरकत नाही, मान्य केलं तुकोबारायने. आता कधी कधी काही गोष्टी सरळ नाही झाले तर त्याला वाकडं बोट करावं लागतं. सरळ बोटाने साय नाही निघत ना बाबा, त्याला वाकडं बोट करावं लागतं. शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना विचारलं, मुलांना म्हणले काय? घ्या पेन म्हणले घेतले. घ्या वया म्हणजे घेतल्या. लिहा म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं राण्या हे पेलं का काय रे? पोर लिहून घे ना म्हणे, अरे लिहा ताजमहल तुळजापूरला आहे. हे दुसरं पोरग म्हणलं गेली येऊन याचा पुढं मार खातो. पण सगळ्यांनी संध्याकाळी आपापल्या पालकाकडे एक तक्रार नोंदवली की तुम्ही आम्हाला ज्या शाळेमध्ये टाकलं त्या शाळेतले शिक्षक आम्हाला चुकीचं शिकवतात. काय चुकीचं शिकवलं? म्हणजे ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते तर म्हणले हे तर चुकीचं आहे. सकाळी सगळीचे सगळे उठले कुठे गेले? शिक्षकाकडे. शिक्षकाला घेरावाट घातला, गुरुजी आम्ही तुमच्याकडे मुलं कशासाठी ठेवले? हुशार होण्यासाठी. तुम्ही आमच्या मुलाला चुकीचं शिकवता. काय चुकीचं शिकवलं? तुम्ही काय म्हणला? ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले हो म्हणलो. काय म्हणले? हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले ते खोटं आहे हे मला माहित आहे, पण मी तुम्हाला 6 महिने झाले तेव्हापासून फी भरायला बोलितो. एकाने थोबड दाखिले नाही, आज सारी कशी आली. ते म्हणले ते फी भरू आम्ही, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही, तो तुळजापूरला. कधी कधी सरळ काम होत नाही, त्याला वाकडं. ठीक आहे, तुम्हाला सत्संगती नको. मग तुम्हाला सुख पाहिजे का? सुख. आता सुख नको अशातला एक जीव आहे का? आता यातला एखादा जीव आहे का? कोणाला सुख नको सांगा बरोबर, हात कारो बरं. असं कोणी वर हात कारो मला परवा 3 बेंड झाली पाहिजे म्हणून. सर्वांना काय पाहिजे? सुख. आणि तुकोबारानं नुसतं विचारलं सुख पाहिजे का? प्रश्नार्थक चिन्ह. महाराज ए टू झेड सर्वांनी वर हात केली. सर्वांनी ए टू झेड म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत. ते कशाला हात म्हणून राहिले? आमच्याकडे एक माणूस आहे बाबा, आपण त्याच्याकडे गेलो का जय हरी जय हरी. मी म्हणलं तुमच्याकडे चालू. वा वा बसा. तुमच्या गावाकडे गेलो ना मी काल. वा 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 वा. म्हणलं तुमच्या 3 ट्रॅक्या गेल्या कांद्याची भरून. वा 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 वा. म्हणलं त्याच्यात एक पलटी झाली, 2-4 मेले राव. वा वा वा. म्हणलं ते मेले. ए टू झेड म्हणजे लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी वर हात केले. सर्वांनी. हा म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. आणि तुकोबाराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मग तुकोबाराने प्रश्न विचारला, का रे मी तुम्हाला नुसतं विचारलं सुख पाहिजे का? तर तुम्ही सर्वांनी वर हात केले. याचा अर्थ असा की तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. तुम्हाला, कारण अनुभवाशिवाय अनुवाद होतो का बाबा? ज्या अर्थी तुम्ही सुख पाहिजे का म्हणले वर हात केले म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुख कसं असतं. बाबा मी तुम्हाला जर विचारलं तुम्हाला सफरचंद आवडतात का? सफरचंद आवडतात का तुम्हाला? आवडतं? मी कुठून देऊ आता? तुम्हाला भरपूर आवडते पण मी देऊ कुठून? कारण हे बघा त्यांच्या शब्दाकडे ध्यान, त्याच्यातून उत्तर घ्यायचंय. आता मी त्यांना विचारलं सफरचंद पाहिजे का, तर ते येस म्हणले. माझ्याकडे आहे का? नाही. पण त्यांना माहिती आहे सफरचंद कडू असतात. नाही, त्यांना माहिती आहे सफरचंद पोषक असतात, गोड असतात, म्हणून ते हो म्हणले. म्हणजे मी तुम्हाला विचारलं सुख पाहिजे का, तर तुम्ही सगळ्यांनी वर हात केले म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुखाचा अनुभव. ते म्हणले हो. मग मी विचारलं म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला सुख माहिती आहे. मग मी विचारण्याच्या अगोदर ते सुख मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करून पाहिलेत का? तुकोबारा म्हणलं बरं. ते लोक म्हणले भरपूर केले. काय काय केले? काय केले म्हणजे रातची लोकांचे बांध चारले. काय केले?
सुख भेटलं का? गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञानाची गेला. हिंडतादी साक्षीना पावला. दिशा पावला. माया वेष्टीला जीव माझा. माझ्या सोयीतने नदी कोणी. माया व्यक्तीला जीव माझा. माझे सहित येते कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडिता साक्षी न पावला. माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञानाची गेला. हिंडता दिशा पावला. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा माया वेष्टीला माया वेष्टीला वो माया हे मला वावा म्हणजे बरं कधी मध्ये नाही तर मला झेंडू फोटाची बारी आली माझ्याकडे पाहू नका नाही. हे बघा आता हे प्रमाण मी गुरुजी तुमचं 2 मिनिटं थोडंसं मागं ठेवतो. तुम्हाला सुख मिळालं का? नाही. मग सुख आहे का नाही? नाही. सुख आहे का नाही? सुख आहे आणि भेटलं नाही. मग याचं उत्तर काय? आपला मार्ग चुकला, पत्ता चुकलेला आहे. चुकीच्या मार्गाने चाललो आपण. एका माणसाला पेढे खायचे पेढे आणि ते बुटावाल्याच्या साताला गेला पावशेर पेढे द्या. ते म्हणे निबार 2 जोडे घ्या बुवा पेढे नाही आमच्या कुठं काय भेटतात. आम्ही परभणीहून कीर्तन करून चाललो एका ठिकाणून आणि अशी गावात अशी चव फुलली होती आणि तिथं अशी मोठमोठी फोकस लावलेली ग्रामपंचायतने आणि तिथे एक मावशी बसलेली होती रात्री 2 वाजता अशी चाफत होती ती. मी गेलो त्या मावशीला विचारलं म्हणलं मावशी काय पाहता? ती मला म्हणे सुई. म्हणलं इथं हरवली म्हणे नाही. म्हणलं मग ती म्हणे घरी हरवली म्हणे. म्हणलं मग इथं कम पाहता? मी इथं लय उजाडे म्हणे. आता किती दिवसांचा सापडून ती नाही. पूर्वी गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे. घाणे तेल पाडण्यासाठी करडीचं तेल पाडण्यासाठी ते घाणे असायची आणि त्या घाण्याला एक बैल असायचा नाही भाऊ. घाण्याला एक बैल असायचा ना. घाणा तो तेल पाडण्यात त्याला एक बैल असायचा आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा. त्या बैलाच्या पाठीमागे काय असायचं? एक माणूस. कशाला? त्याला हाकायला. पण त्याच्याकडे एक जजमेंट असतं बघा. तो दिवसभर त्याच्या मागे फिरत नाही. तो काय करतो? त्या बैलाच्या मानेवर एक जू असतं बघा. त्या जुवाला एक 3.5 फुटाचं लाकडाचं दांडकं आणि त्या लाकडाच्या पुढच्या टोकाला घासाची पेंडी अशी बांधायची. मानेवर जू ठेवून द्यायचं आणि 3.5 फुटाच्या अंतरावरती घासाची पेंडी बांधून द्यायची. सकाळी 7ला एक ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत कोण? मग मी बैलाच सांगू राहिलो ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती येते नाही गेला हिंडदाची जगतीने पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेनती कोणी. बरं आता तुम्हाला मी एक प्रश्न हे परवा हे तीनदा उठून जाऊन येऊ नका ना. सगळ्या दुसऱ्याला त्रास होतो ना. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये बस एवढी विनंती आहे. आणि 2 तास बसायचं 1 तास बसा मस्त परमार्थाचा आनंद लुटा महाराज. कारण याच्यानंतर आमच्यानंतर आता परमार्थाचा जी जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर आहे आता. बरोबर आहे? काय चाललं होतं आपलं? हे म्हणते तू काय महात पिच्छा धरला.
बरं आपल्याला प्रपंचामध्ये सुख खरंच भेटतं का सुखाचा भास होतो? भास होतो. तुमचं गणित बरं आहे का? होय पेटी मात्र गणित आपलं पोटापुरतं एका माणसाला 4 मुलं, किती? 4 आणि 200 एकर जमीन, एका एकाला किती येईल? 50. पण एक जणाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलं, पण ते असं हुशार होतं ते म्हणे बाकीच्याला काय माहिती किती कायऱ्या निघल्या म्हणून. तो आंबा पाडायला लागला आणि तो आंबा उतारला, त्याला कायऱ्या निघाल्या 220. किती? 220. हे असं हुशार होतं आणि त्यातल्या 100 काढून घेतल्या आणि राहिल्या किती? 120 3 नंबरच्या हातात देऊन टाकलं. म्हणजे तुम्ही 3 जण वाटून घ्या. तो त्याचा सख्खा भाऊ आता, त्याने त्यातल्या 60 काढून घेतल्या. राहिले किती फक्त आता? 60. कोणाच्या हातात गेल्या? दुसऱ्या नंबरच्या. तो त्याचा सख्खा भाऊ, त्याने त्यातल्या 40 काढून घेतल्या. शेवटच्या हातात किती गेल्या? फक्त 20. कायऱ्या पिकल्या, आंबे तयार झाले, गल्लीत विकायला बसले. पण त्या दिवशी आंब्याचे असे भाव घसरले की 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. पहिल्याकडे किती होत्या? 100. 11 मग 99. पैसे झाले 9 रुपये. आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 5 55. पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. तिसऱ्याकडे 40. 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. बरोबर आहे? हे म्हणते मला काय माहिती यार, मी झाडावर बसलो असतो पण तू आहे पुढे बसलो. आता राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी गल्लीत विकायला बसले, पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला. पहिल्याकडे आंबा राहिला होता 1. पैसे झाले 9 रुपये. 1 रुपयाचं 1 पहिले 9 किती झाले? 10. दुसऱ्याकडे 11 5 55. पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. 5 रुपयाचे 5 पहिले 5 किती झाले? 10. त्याच्याकडे 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. 7 रुपयाचे 7 पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. 9 रुपयाचे 9 पहिले 1 किती झाले? कोणाचा फायदा झाला? भास झाला. भास कुणाचाच फायदा नाही. पहिल्या दिवशी लहाना रडला आणि दुसऱ्या दिवशी मोठा रडला. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही घरात रे, नाशिवंत सुख नाही घरात रे, दराची माती आटे दरात रे. कशाचं सुख आणि कशाचं काय? संसार नगरी कसलं महाराज. चला जाऊ द्या. ठीक आहे महाराज, नका वेळ वायाला घालू. मग तुम्ही आमचा इतका अंत घेता तर तुम्हाला जर माहित असलं तर तुम्हीच सांगा सुखाचा पत्ता. सांगा ना तुम्ही. आमचा एवढा अनुभव म्हणजे कशाला आमचा अंत घेतात तुम्ही सांगा ना. पण तुकोबाराय म्हणतात तुमचा पक्का निर्णय झाला का? फक्त तुम्हाला सुख पाहिजे का? लोक म्हणले मग ठीक आहे, सुख पाहिजे ना तुम्हाला, मग तुम्ही दुसरीकडे कुठं जाऊ नका, फक्त माझ्या भगवंताकडे जा. सुखरूप आहेसा माझ्या पांडुरंगाचा लेखा माझ्या पांडुरंगाचा लेखा माझ्या पांडुरंगा
कसा तुझा कोणी सांग माझ्या पांडुरंगाचा रेखा किंवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी किंवा सुखाला घी करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळा मग तू अवघाची सुख होती जन्मीचे दुःख विसराची करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुख होती जन्मोजन्मी दैवत विचार सुखा लागी करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय कळ मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसराची म्हणून तू जाय पंढरीशी तुकोबाराने सांगितलं पंढरपूरला जा. त्यातला एक जण म्हणला महाराज तुम्ही आम्हाला चुकीचं शिकवलं म्हणले का तुम्ही काय म्हणले सुख पाहिजे का आम्हाला वाटलं तुमच्याकडेच आम्ही अपेक्षानं सारीचे सारे तुमच्याकडे आलो आणि तुम्ही म्हणता आता सुख देवाकडे काय म्हणले आम्हाला चपराशी ओळखीनं डायरेक्ट PM साहेबाला भेटायला सांगत. याचा अर्थ असा आहे की आम्हाला आत्ताच्या आत्ता जर देव इथून गेला तर कळणार आहे का आपल्याला देवाचं ज्ञान आहे का आपला तर विषय सोडा आपण तर मरकी माणसं आहे आपल्याला तर नाही पण प्रमाण आहे वेदा नाही नाही कळला अंत पार जाता कानडाव राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परापच्छती मध्यमा वैखरी चार वाण्या खुंटल्या वेदचारी वेद जाणू गेला आणि पुढे नवनावला आम्हाला काय देव कळणार आहे. ठीक आहे तुकोबारांची तिथे माघार घेतली मग तुम्हाला देव नाही कळत बरं तुमचं गाव कोणतं आहे हेच आहे का आधार कार्ड कुठे द्या ना तुम्हाला पगार सुरू करायचा मग तर म्हणते तू इथं थांब मी 5 झेरॉक्स काढून आणून देतो. आता तुमचं हे गाव आहे आणि माझं गाव पैठण आहे. आता तुमचा माझ्याकडे फोन नंबर नाही माझा तुमच्याकडे फोन नंबर नाही समजा बरं आता तुम्ही मला कधी भेटले नाही मी तुम्हाला भेटलो नाही बरोबर आहे बरं कधी फोनवर चॅटिंग नाही नंबरच नाही तर चॅटिंगचं काय समजा मग आता मला सांगा तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही मी माझं गाव सोडायचं नाही किती दिवसांनी ओळख होईल कशी होईल मग मला सांगा जर आपण माणसं जर एकमेकाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही तर देवाची ओळख काय घरी बसल्या बसल्या होईल त्याला काहीतरी करावं लागेल त्याला आपुला तू एक आपुला तो एक देव करणे
येती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुम्ही कुठे जा देवाकडे जा. म्हणले महाराज पण आमचा आणि देवाचा परिचय नाही, काय म्हणायचं ते म्हणून घ्या. ठीक आहे बाबा तुमची समजा इथं 4 एकर जमीन आहे इथं समजा बरं का, नाही तर माता कीर्तन झालं दी महानावर करून. समजा इथं 4 एकर आहे आणि मध्ये दुसऱ्याची 4 एकर आहे आणि पलीकडं पुन्हा तुमची 4 एकर आहे. मग इकडच्या 4 एकरमध्ये तुम्ही विहीर खोदली, पाणी भरपूर लागलं, पंप बसवला, लाईट 3 फेज नाही, मग सिंगल फेजवर मोटर चालू 3 फेज हां आणि आकडा टाकून मीटर आहे. आता या शेतातून त्या शेतात तुम्हाला पाणी न्यायचं, पाणी भरपूर आहे, मग तुम्ही भांड्यान नेऊन टाकणार का? हां पाईपलाईन करावं लागेल. मग इथून तिथपर्यंत एक पाईप भेटेल का आपल्याला? नाही. मग आपल्याला 20 फीट 25 फुटाचे पीच भेटतील, छड्या भेटतील. त्याला काय करावं लागेल आपल्याला? आता जॉईंट द्यावं लागेल. मग जॉईंट द्यायला काय लागतं गुरुजी? त्याला सोलर चेन वगैरे लागतं की नाही? हां पण हे कोणत्या पाईपलाईनला लागतं? प्लॅस्टिकची लाईन असेल तर, आणि एसएसची लाईन असेल थ्रेडची तर नाही, त्याला वेगळं मटेरियल आहे. मग त्याला ते युनियन कपलिंग, कारण युनियन हा शब्द इंग्रजी पण त्याचं मराठीत अनुकरण करतो. युनियन म्हणजे हार्डवेअरमध्ये एक पीस भेटतो तो, त्याला युनियन नाव का शब्द दिला? तसे कंपनीतला कामगार आणि मालक दोघांचा समजा झगडा आहे अग्रीमेंटवरनं बोनसवरनं, तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते? युनियन. तसा युनियन नावाचा एक पीस भेटतो बघा हार्डवेअरमध्ये, ते दोन्ही बाजूने मोकळं असतं. असं इकडच्या पाईपाला टॅपलेन टेप लावला आणि इकडे एकदा बसवलं की इकडच्या पाईपाला टॅपलेन टेप लावून इकडे बसवायला लागलं तर ते इकडच्या पाईपाला जवळ 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 घेऊन येतो. आता एक नवीन टेक्नॉलॉजी निघाली बघा. पाईपलाईन जर फुटली तर पहिले इकडे 20 फूट आणि इकडे 10 फूट खांदावं लागत होतं. आता एक RR नावाचा पीस निघाला, बरोबर आहे की नाही? इकडे इकडून इकडे गेला का बस, बरोबर की नाही? तसा युनियन नावाचा तो पीस आहे ना, तो त्या पाईपाला एकत्रित आणून रबरच्या पॅकिंग पर्यंत आणून सोडून दिलं की त्याचं काम संपलं. आता नो लिकेज. तसा 2 पाईपाला एकत्रित आणण्यासाठी युनियन लागते, तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. आता तुम्ही संताकडे जा. पुन्हा एकदा नाही शंका घेतली महाराज, तुम्ही म्हणले सुख पाहिजे का? आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणता सुख देवाकडे, आमचा देवाचा परिचय नाही. आता काय करायचं? अरे आणि आता देवाकडे आल्यानंतर आमचा देवाचा परिचय नाही. बरं ठीक आहे. आणि आता म्हणतात देव कोणाकडे आहे? संताकडे. आमचं काम होईल का? आम्ही दिवसभर फिरत बसायचं का? आणि संताकडे देव भेटतो याला काय गॅरंटी आहे ना? पाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संताचे. बरोबर आहे भरून नाही. उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संतांचे. म्हणजे हरीच्या प्राप्तीचा उपाय काय? संतांचे पाय. पण त्यातला एक जण म्हणला महाराज तुम्ही आम्हाला फिरून फिरून पुन्हा तुमच्याकडेच आणलं, आणि संताकडे गेल्यानंतर देव भेटतो. हे कोण सांगतं? तुम्ही. आणि तुम्ही कोण आहे? संत. मग तुम्ही संतांचंच दुकान दाखवलं नाही का? वशिलेबाजी करता काय? ज्याचा वशिला त्याचाच कुत्र काशीला. तो कोबारे म्हणतात मी म्हणत नाही संताकडे देव भेटतो. मग संताकडे देव भेटतो हे कोण सांगतं? हे कोण सांगतं?
आता ऐसे वेद देती ग्वागी ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद संता बिना प्राप्ती नाही संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वागी ऐसे वेद देती ग्वागी ऐसे वेद देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही आम्ही म्हणत नाही वेद सांगतो संताविन बाबांचं आगमन झालं बरं झालं कसं आहे टाळ्याच्या गजरात बाबांचं स्वागत करा बसा बसा म्हणले महाराज आता तुम्ही प्रमाण कोणाचं दिलं वेदाचं आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही कारण मर्यादा संपली वेदाचं प्रमाण दिलं म्हणजे संपला विषय आता आम्ही प्रश्न विचारणार नाही पण आम्ही संताकडे कसं जाऊ म्हणजे विचारला पुन्हा प्रश्न आता म्हणले मी प्रश्न विचारणार आणि पुन्हा काही काही माणसाचं उत्तर सांगूच तर प्रश्न तयार असतो काही काही माणसं कामं नाही करीत महाराज फाटे फोडीती कारण काम करण्याचे 3 प्रकार एक सांग काम्या एक निकाम्या आणि एक वाढ काम्या सांग काम्या कसा राहतो समजा नवीन सांग काम्या समजा नवीन घरात सून आली आणि ती जर समजा एम ए फर्स्ट क्लाससाठी तिला कुठला अनुभव नसतो मग तिची सासू सांगते सखूबाई मी इथं दूध ठेवलेलं मी ठकूबाई तिथून चहा घेऊन येते मांजरीला पिऊ देऊ नको ती म्हणे बरं आहे सासूबाई तिकडून चहा घेऊन आली कुत्री दूध पिती ते म्हणे तुला काय सांगितलं का ते म्हणे तुम्ही मांजरीला पिऊ देऊ नका म्हणजे मग कुत्री प्याय नका हे काय म्हणतात सांग कामी आणि काही नी कामे राहतात आपण म्हणा महाराजाला बोलून आण बरं महाराज घरी नसले तू आणि ते घरीच असतात आणि कुठे गेले असले तर आणि ते कुठे जात नाही आणि तिथं कुत्रा असलं तर नी कामे आणि काही वाढ कामे राहते सांगितल्यापेक्षा जास्त आगाव एक्स्ट्रा या काही काय आगाव काम आमच्याकडे एक म्हातारी मारायला आली का मग तुमच्या गाड्या नाही मारायच्या का आमच्या गाड्या मारू द्या आमच्या गाडी म्हातारी म्हणलं की हा आमच्याकडे एक म्हातारी मारायला आली मग गावात एक MD डॉक्टर चालले होते ते आपले सहज चालले होते फिरत फिरत 10-5 माणसं जमलेले दिसले ते त्यांच्याकडे गेले म्हणजे काय झाले म्हणजे म्हातारी जरा बेशूत पडली राहावी म्हातारी मरायच्या मागे दिसती ते डॉक्टर म्हणले ही म्हातारी अजून 6 महिने मारणार नाही पण हिला संगमनेरमध्ये एक मेडिकलमध्ये एक गोळी भेटती तेवढी कोणीतरी हुशार माणूस पाठवा म्हणे आणि तेवढी घेऊन या ते म्हणजे बरं आहे त्यांनी गावातून एक हुशार माणूस पाठवला ते गेलं संगमनेरला गोळी घेतली नाही आता कपडा घेऊन आलो ते म्हणे गोळी आणली नाही कपडा कशाला ते म्हणे मला जाऊच तर राहिले तर गोळी खाईन आणि मेली तर पुन्हा कपडा नाही आलो म्हणजे आगाव एक्स्ट्रा कामं करते काही काही माणसं एका माणसाची अशी दाढ दुखली मागची रात्री त्याला झोपच आली नाही ह्या अंगावर त्या अंगावर ह्या अंगावर त्या अंगावर ते सकाळी उठलं डॉक्टर साहेबाकडे गेलो डॉक्टर साहेब काही करा म्हणले बाबा पण ह्या दाढीनं मला खूप त्रास दिला हिला पहिलं काढा मला झोपच येऊ दिली नाही ते म्हणले उद्या काढू नाही 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 आजच काढा म्हणे काय पैसे ते घ्या ते म्हणले मग झोप डॉक्टरने त्याला खाली झोपली त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं त्याच्या अलीकडे 3 दाढी काढून त्याच्या हातात ठेवल्या ते म्हणे डॉक्टर साहेब माझी मागची दाढ दुखत नाही कम काढल्या ते म्हणे पलीकडे दाढीत हात घालायला जागा करतो काय किती कुटाणा झाला तू किती काम वाढलं तसं तुकोबारा म्हणतात तुम्ही काय काम वाढून घेऊ नका तुम्हाला सांगितलंय ना मग तुम्ही कोणत्या काय होत नाही एखाद्या प्रकाराने जा तुमचा फायदा होणार अभंगाच्या पहिल्याच्या
संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, त्यांचे द्वारी श्वान याती होऊन राहावे. संत समागम एखादी परी, पहिला शब्द वापरला तो संत. आता बघा, संत ही शब्दाची व्याख्या पहिली फक्त सत लावायची. सत, तो सत शब्द लक्षपूर्वक का, सत शब्द सत बोलला, तो सत शब्द सत वागला, तो सत शब्द सत बोलून सत वागून सत्याचा तिलक तयार झाला, अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागला त्याला म्हणतात संत. संत समागम एखादी परी, कोणत्या गवतनी प्रकारांचा त्याचा तुमचा फायदा होणार. आता बघा, दोन व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काही माणसं कधी भेटू द्या आणि कुठेही भेटू द्या फायद्यातच बोलतात. काही माणसं कधी भेटू द्या कुठेही भेटू द्या तोट्यातच बोलतात. काही माणसं कधी भेटू द्या अशी फ्रेश असतात. काही माणसं कधी भेटू द्या कपाळावर आड्यात. काही माणसांनी जरी जे हरी घातला तर 3 दिवस करमत, काहीच्या जे हरीने 3 दिवस मळमळ होती. त्यांना फक्त भाजनावाले दिसले पाहिजे. हे कुठे आज साचा निमवाळ मितल्या निरसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृता किंवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले, विठ्ठल डोले जेने बोले, विठ्ठल डोले बोले विठ्ठल बोले जेने विठ्ठल विठ्ठल बोले बोलू ऐसा बोले, बोलू ऐसा बोले, बोलू ऐसा बोले, बोलू ऐसा बोले. कमी माणसं तरी डोले. मुखी अमृताची देह देवाचे गोड बोलाव माणसाने. आणि काही माणसं भेटूच नाही महाराज. चला जाऊ दे आपण विहिताकडे. काही माणसं भेटूच नाही, नाही भेटली तरी काय हरकत नाही. माणसाला विंचू भेटला पाहिजे गो. विंचू हप्त्याला, महिन्याला, बरं वर्षाला नको. तुमचा काय रोड आडी लागते. हे बघा, माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसं वडिलासारखी. हे बघा, तुम्हाला एक सूत्र सांगतो. आमचे जगन्नाथ बाबा खानदेशकर सांगायचे, इथं बसलेल्या सर्व माणसाला विंचू चावलाच असेल असं नाही. काहीला नसेल चावला, पण सर्वांना माहित आहे विंचाच्या अंगात काय काय अमृत. हे म्हणते कम सणासुदीचा आड बोलतोय बाबा मला. सर्वांच्या अंगात काय, विंचाच्या अंगात काय विष आहे. बरं, विंचाच्या अंगात आहे का नांगीत आहे? बरं, पूर्ण नांगी भरली का? नांगीचं फक्त वरचं टोक. कोणाचं? विंचाचं. माणसाचं विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्व अंगी, दुर्जन सर्व अंगी तैसा दुर्जन सर्व अंगी. तैसा दुर्जन तर दुर्जन बाबा माझं ते गायन जरा थोडंसं कट टू कट गायन आहे ना. मी जर तिकडे गेलो खानदेशकडं तर ते टाळ मोठवले त्यांचे प्रमाण होऊन जातो. त्यांचे टाळ पाऊस करून होऊन जातो. आणि मला गायची सवय. बरं, मी गाडीतून जर उतरलो एवढं गायक म्हणून कळत नाही.
मी उगा गबाळा म्हणजे मी असं तर चाललो तर लोक मलाच म्हणते वाई ना तिकडं. आणि मला फक्त महाराज बेसुरी माणूस चालत नाही. बेसुरी म्हणजे वारकरी बेसुरी नाही बरं का, लक्षपूर्वक का. बेसुरी कोणाला म्हणतात? वारकरी नाही. विश्लेषण करतो. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहिजे तुम्हाला? बेसूर कीर्तनाला नाही, भाजनाला नाही. बेसूर कुठं लोक जेवायला बसले, काळी 2 नाही 4 नाही, हरे राम 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 हरे 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 कृष्णा. त्याला म्हणलं तू पाय पडतो मौतीला बसल्यासारखा येऊ नको. ते मला म्हण मी भजन म्हणतो उठी दोन. ते मायपासून उठलं तिकडे जाऊन माईक घेतला म्हणतो रावणा रावणा गबासाना. रावणाचा आणि जेवणाचा काही संबंध आहे का? त्यांना सापडतं कुठं काय माहित. मी त्याला गज बसलं तिकडे जाऊन त्यांनी पुन्हा सुरू केलं बा रावणा रावणा राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दी केले तुझ्या काय बापाची गी. नाही ना महाराज. विढाला विढाला विठाला विठाला प्रमाणाबाहेर नाही बोलायचं. असे माणसं भेटू नाही कधी. 1 वर्ष नाही, 6 महिने नाही, 1 महिना नाही, 15 दिवस नाही, 1 दिवस नाही, 1 तास नाही. लक्षपूर्वक. हरी तुका मनिषन नको तयाचे दर्शन. तुका मनिषन नको तयाचे दर्शन. तुका म्हणे जाना नको तयाचे दर्शन. तुका म्हणे जाना नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे. साहेब येऊन बसले काय परिचय नसल्यामुळे बरं माफ करा. कारण कसं आहे सगळ्यांच्या खेळमेळीच्या आनंदामध्ये परमार्थाचा आनंद लुटावा ही. आणि या ठिकाणी सारे शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, म्हणजे सगळेचे सगळे एकत्रित आहे. चला जाऊ द्या. तुका म्हणे क्षण नको तयाचे. अशी माणसं भेटली नाही पाहिजे. चला जाऊ द्या. आपण आता विहिताकडे वळू. पण काही माणसं सहज जरी भेटले, सहज सहज जरी बोलले गेले बाबा हो. सहज बोलणे करोनी सायास. काय महाराज संत माणसं सहज जरी बोलले तर जीवाचं कल्याण होऊन जात होतं महाराज. सहज. आमच्याकडे पैठणला नाथबाबाचं दर्शन घेतलं का, तर नाथबाबाचं दर्शन घेऊन आपण बाहेर निघालो की तिकडे दत्त मंदिर आहे. आणि दत्त मंदिरला आपण प्रदक्षिणा मारली की पुन्हा वरच्या बाजूला एक मंदिर आहे. तिकडं असं वरलाकडे तोंड करून दर्शन करतात लोक. आता तिकडं काय आहे? तुम्ही लय लांब आहे. मी तिथे एका माणसाला विचारलं मला इकडं काय ते म्हणजे लोक पाय पडतो मी पडतो तुला काय करायचं. लोकांचा मोग उंपार मारतोय महाराज. बुबने की आता महिने पिके यांची पिछेच्या आगीच्याला घेणं घेणं येड्याच्या खिचाला 3-3 पिणं मोग उंपार मारतो लोकांचं. त्या गेल्या वर्षी मकर संक्रांती दिवशी मी नाथबाबाच्या मंदिरासमोर उभा होतो आणि तिकडं 10-12 महिला वाण द्यायला आल्या नाथबाबाला. त्या घोळक्यानं चालत येत ना, एक जणी ताटाला धाका लागला तिचं ताट पडलं खाली. तिनं वरचं वाण उचललं ती गेली निघून. बाकीच्या महिलाला वाटलं इथं काही आहे काय, पण दुपारा 12 वाजता इतका गंज झाला तिथं. काय बरोबर काय सांगा. मग ते तिकडे दत्त मंदिर आहे. आणि दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला गाडेश्वराचं मंदिर आहे. आणि गाडेश्वराच्या मंदिरापाशी एक भुयार आहे बघा. तिथून नाथ रात्री दौलताबादला जायची. गडाचा हिशोब करायला जनार्दन स्वामीच्या गडाचा हिशोब कोणाकडे होता? नाथबाबाकडे. कारण त्यावेळेचे नाथबाबा PhD MA फिलॉसॉफर त्यावेळेचे. महाराज पैठणचं आणि दौलताबादचं 60 किलोमीटरचं अंतर आहे. एक दिवस 1 पैशाचा घोळा आलता. एक जे नाथबाबा दुपारी बसले तर रात्री 2 वाजता नाथबाबांनी टाळी वाजवली. म्हणजे सापडला. स्वामी म्हणले काय? म्हणले 1 पैसा. ते म्हणले ज्यांच्या जीवनात 1 पैशाचा घोळ सहन होत नाही त्यांचं जीवन किती निष्कलंकित असतं. तुम्हाला भगवान दत्तात्रयाची भेट करून देतो म्हणले. कधी? उद्याच. आणि खुलताबादला शुली भंजन पर्वत आहे बघा डाव्या हाताला बायपासला. त्या शुली भंजन पर्वतावर एक शिळा ठेवलेली. आजही आत्ता जा तुम्ही. त्या शिळेचा टाळासारखा पखवादासारखा आवाज येतोय असा वेगळा. त्याच्यावर ते बसले म्हणले आपल्या नाथबाबाला भेट द्यायची. भगवान दत्तात्रय आले पण बैराग्याची वेशीत आली.
नाथबाबा म्हणले हे तर बैराग्याची वेशीत आले ना आपल्याला तर देवाची भेट करून देतो म्हणले. महाराज असे ते कुत्रे आणि एवढं एवढं कठोर होतं. महाराज मळक्या झोळीत हात घातला, शिळे तुकडे काढले आणि त्या कटोरीत टाकली आणि त्या कटोरीत दूध काढलं कशाचं, कुत्रीचं. असा काला बनवला. महाराज जेवायला बसले. नाथबाबा म्हणले अरे 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 दूध कुत्रीचं तुकडे शिळे. नाथबाबा श्रीमंत होते महाराज. सकाळा संता माझे राजा स्वामी एकनाथ त्यांच्याकडे आजही नाथबाबाच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे रोज. चला जाऊ द्या. मग ते म्हणले बरं त्यांनी जेवायला बसले. नाथबाबांनी तोंड फिरलं. मग गपचिप जेवावं त्यांनी. ते म्हणले या ना जेवायला नाथबाबाला. नाथबाबा म्हणले मला उपवास राव. कारण माणसं लोकाला केळच आली की लोक उपवास धरतात. पंक्ती म्हणजे दिंडीत लोक चांगला मिळा असले की तीनदा आणतात आणि बरोबर नसलं की मला उपवास आहे. आणि एक दिवस आमच्या ते गावातले 2-3 पोरांना फोन केला. म्हणे वाघ महाराज घरीचे काय म्हणलं गायला आपल्याला जालन्याला जायचं म्हणलं गायला म्हणजे पोरगी पाहायला. मी म्हणलं तुम्ही तुमचं जावं. ते म्हणजे एखादा महाराज बरा राहतो म्हणलं मला कापितो का तिथे. मला नेलं त्यांनी त्या समोरच्या हॉलमध्ये बसले. आता ते पॅन्टवाले शर्टवाले कोणी बिडी पे कोणी सिगारेट पे. मी कशाला बसतो त्यांच्यात तो राहणायला. संगतीचा परिणाम. माझ्या कोणी ओळखीचंच नाही. मी त्या घरातल्या मावशी संग गप्पा मारायला गेलो. ती स्वयंपाक करीत होती. ती करीत होती शिकरण. केळीचं शिकरण करते तुमच्याकडे. आणि तिला झाली ती सर्दी. माझं तिच्याकडे ध्यान होतं. तिच्याकडून कसा तरी तो कार्यक्रम हुकला आणि तिच्याकडून तो माल त्याच्यात पाडला आणि मी तो पाहिला. पण मी म्हणलं ज्ञान देवा मौन सदा जपे धरोनी श्रीहरी. एक तर कोणाचं जमत नाही. एखाद्या गरीबाचं जमलं तर आपण सांगितल्यामुळे मोडणार. मी आपलं शांत बसलो आणि स्वयंपाक घराची मावशी काय म्हणती घ्या जेवून. मी म्हणलं मावशी मला उपवास आहे. बाबा ती माया पुढची निघाली म्हणे मला काय म्हणे महाराज तुम्हाला उपवास आहे ना. म्हणलं हा. म्हणे मग नुसतं शिकरण खा म्हणे. मला आता काय मी मला निरंकार. तसे नाथबाबा म्हणतात मला निरंकार उपवास आहे. स्वामी म्हणले एक घास घ्या म्हणले. स्वामीचा गुरुचा प्रसाद आहे. एकच घास घेतला मला. एवढंच नाही तर ते जेवलेले ताट होतं ते धुतलेले हात धुतलेलं ते सुद्धा नाथबाबांनी फेकलं नाही महाराज. ठेवून घेतलं. इथपर्यंत प्रसाद गेला. असा नाथबाबाचा चेहरा खुलला. तो चेहरा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा. अहो आळंदीच्या बाजूला एक कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस नावाच्या गावामध्ये गंगाराम मावळ नावाचा माणूस राहायचा. त्याची रात्री म्हैस गेली सुटून आणि ती गेली. त्याची बायको सकाळी तर गोट्यात म्हैस नाही पोरं रडायला लागली म्हणून ती गेली त्यांना उठायला. पण ते काय लवकर उठाना कारण ती गेली ते भजनाला. भजनी काय सकाळी लवकर उठत. आणि मग ती गेली ना आवाज त्याला उठा. ते म्हणे काय हे आपली म्हैस गोट्यात नाही आहे. हे ते म्हणे कुठं गेली असन भाऊ. माणसं काही काही आपण तर म्हणतो बैल हरला कुठं गेला असन भाऊ. आणि बैल हरवल्याच्या नंतर बैल कुणकडे गेला असं असं ज्याला कळतं त्याने पाहायला जावं. काही काही माणसाचा बैल हरला ते मोटरसायकल फिरते रोडला डांबर खातो काय तो. ज्ञानेश्वरी वाचा हिरव्या चारी भांबावा पशु. जिकडे हिरवळ असेल तिकडे तो गेला असेल असं अनुमान पाहिजे की नाही. कोणतं काम कोणी करू नये. त्या नाशिकला मी कीर्तनाला मला असाच उशीर झाला. मी गडबडीत फेटा बांधायला लागलो. तेवढीच एक मावशी आली मान म्हणे महाराज तुम्हाला ओवळी ती. अरे म्हणलं मंडपात लोक येऊन बसले मला उशीर झाला तू कुठं ओवळती. हे आत्ता ओवळते म्हणजे गडबडीत. तिनं स्पीडमध्ये असं ओवळलं मला. साखर माय कपाळा लावली तांदूळ मला खायला दिली. अहो ते गंगाराम मावाळे महाराज जसे उठले तसा भंडारा डोंगर गाठला. आणि भंडारा डोंगराच्या पायथ्याला पाहता डोक्यात इतकं गवत. कुठं म्हैस बघायची. थंडी वाजली. थाड 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 उडायला लागले. सकाळी 7 वाजेची वेळ. 15 मिनिट झाले महाराज. आणि 15 मिनिटाच्या नंतर वरून आवाज आला महाराज रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय जय राम हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कसं आहे आनंद घ्यायसारखे माणसं आहे मला गोड आहे. आणि असं आहे कारागीर हुशार असले मग कशी दांडी बशी द्यायची. कारागीर हुशार नाही तर मागचे माणसं असे गुतागुतीचे नाही पाहिजे. म्हणजे माग म्हणणार माणूस तोताना सुद्धा नाही पाहिजे. तोताना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो मला देवाची द्वारी भरी
आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते. दिंडीतले लोक लय विचित्र. 19 वर्ष झाले मी दिंडी चालितो. संध्याकाळी दिंडी टेकली 10-12 महिला जमा होत्या. हिनं मा कांगवा चोरला, तिनं मा आरसा फोडला, हिनं माहिती तुडवली. एक दिवस माझी गाडी खराब झाली. मी त्या लोकांना फोन केला जिथं माझं कीर्तन होतं. म्हणलं माझी गाडी खराब झाली, मी काय येऊ शकत नाही. तिकडून कार्यकर्ता मला काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेतात तुम्ही? सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का काय? मी म्हणलं माझी गाडी खराब झाली. तो मला काय म्हणतो, एसटीने ना का फाशी आल्या म्हणलं तू पाय पडतो, काही खालीवर बोलू नको, मी येतो म्हणलं, पण फाट्यावर गाडी ठेवू, कारण फाटा येड्या बाबलीत राहतो. मी फाटीवर गेलो. त्याने मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेलवरली. माणूस पडला तोताना. त्याने माझ्याकडे होतं आणि ते पाहिलं. मला काय म्हणतो, मारत तुम्ही जे काय? अरे मी मला मीच हे बाबा, गाडी चालू कर. मंडपात लोक येऊन बसली, गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मग मला डबल चिट येत नाही. लाथा पाय मग मी म्हणलं मी बस मी चालवतो, तू बैस. कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत. मी गाडी चालू केली. तो बाटला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकसच नाही ना. गाडीला फोकस नाही त्यामुळे पुढं काही दिसाना, तो रास्ता निघत होता, माग काही दिसाना. आणि तो मला ते चालव. जे कामरा इतका खड्डा आला बाबा त्यांनी केलं सोडून. गाडी आदळून पुढे गेले. मग म्हणतो डाब. विढाला बाबाचं प्रमाणे करावा विनोद कीर्तनी, पण तो खालच्या दर्जाचा नसावा. पोटभर लोक म्हणले महाराज. मग आता ते भजन कुणाचं असेल भंडारा डोंगरावर? तुकाराम महाराजांचं. आता याला काय माहिती म्हणे कोण असेल बा, जाऊन पाहतो. तर ते म्हणे हे काय कोण असेल बा, पण हे सांगन काड्या म्हैस कुणकडे गेली म्हणून आवाज दिला. महाराज तोपर्यंत भजन थांबवलं. काय रे बाबा काय म्हण नाही? आपली आशा शिंगाची म्हैस पाहिली का? अरे लक्ष 84 भोगून सोन्यासारखा नरदेह मिळाला, टाळीत कावळा सापडा वासन, कशाला म्हैस पाहतो? अरे देव पहाय, देव पहावया करीव सायाचं न धरी ह्याच नाशिवंत, नाशिवान वस्तूला पाहत बसला देव पाहाय. तुम्हाला महाराज मला माझे मुलं बाळ रडत असतील, मला बायको शिवे देत असतील, फक्त म्हशीबद्दल बोला. तुला म्हैस पाहिजे? जा तुझी म्हैस गोठ्यात ये. अहो नाही नसली तर परत ये. जाऊन पाहतो तो गोठ्यातच म्हैस. घरातल्या लोकांना आनंद झाला. कोणी म्हणतं धार काढा, कोणी म्हणतं मिळून ठेवा, कोणी म्हणतं वगार सोडा. पण याची अंतःकरणवरती जागी झाली. काय आत्मविश्वास आहे बा त्या माणसाला. जा तुझी म्हैस गोठ्यात नसली तर परत ये. आणि माझी म्हैस मला गोठ्यात सापडली. पण मला तो देव पाय म्हणाला होता. मी जर गेलो तर मला देव दाखवल्याशिवाय तसाच गेला. तो कोबराचे चरण घट्ट धरले. महाराज मला फक्त देव दाखवा. तो कोबर म्हणले काही हरकत नाही, घे विना कर भजन. तो कोबराचा लेखक बनला, 14 टाळकरीपैकी एक टाळकरी बनला. पण गेलता कशाला? संत समागम एखादी परी म्हणले महाराज. आणि संत जर नाही भेटले तर म्हणले भेटणार नाही, भेटले तर. काही काही माणसाचा शेवटी त लावलेला राहतो, हलांत केलेला. एक माणूस मला म्हणे शिवरात्र एकादशी एका दिवशी आली, फराळ काय करावं? मी म्हणलं ती येत नाही मला माहिती आहे, पण आली तर. अरे मला ती कशी आहे ते आता मला कळत, पण आली तर. मी त्याला म्हणलं मग लोण्यामध्ये तुपाचे भजे काढून खा. ते मला म्हणते तसं कुठं जमान? म्हणलं मग असं कुठं जमान? ते म्हणे आम्ही तसेच मिळलो तर इच्छा शिल्लक राहू द्या, पुढच्या जन्मात फायदा होईल. आणि ते म्हणे आम्ही पुढच्या जन्मात कुत्रे झालो तर तरी फायदा झाला. धर्मराजा महापांताने गेली. द्रौपदी भीमार्जुन नको चौधरी सगळे रस्त्यात मरून पडले, हातात फक्त कुत्रा राहिला. ज्यावेळेस स्वर्गातून विमान आलं तर धर्मराजे नाव तर कोणाला बसवलं? कुत्र्याला. ते म्हणे आम्ही तुमच्या कुत्र्याला नेणार नाही. ते म्हणले मग आता तुमचं विमान रिटर्न जाऊ द्या. माझा नाविला तर मी तुम्हाला बोलवलो नाही, पण माझा कुत्रा मी संघ घेणार. पण नाविला जाणं कोणाला बसावं लागलं अगोदर? वावे त्यांचे द्वारी. म्हणले महाराज पण त्या संतांच्या द्वारामध्ये, कारण साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. आम्हाला पाहिजे सुख. सुख आहे संतकडे, देवाकडे. देव आहे संतकडे. आणि आम्हाला संतकडे जायचंय. मग आता खाली हाताने कसं जाता येईल? काहीतरी साधना. तो कोवर म्हणतात तुम्ही साधना करूच नका, आमचे संत फार मायळ. नुसतं जायचं काम करा, कारण त्यांच्याकडे साधना चालूच आहे. कोणती? राम नाम
साधना करायची गरज नाही, कारण त्यांनी संसाराची राख रांगोळी करून आपल्यासाठी धर्म जिवंत ठेवला. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ते सदा धन धन ते धन धन ते वैष्णवा घरी सतत नामचिंतनात. महाराज गौरंग महाप्रभू बंगालचे असे भजन म्हणायचे. आता ते गोदीबाबत गेले आपली आळंदी. महाराज गाथा भजनाला जर बसलं तर डबल चाल यायचीच नाही, नाम प्रधान होते. महाराज गौरंग महाप्रभू भजन जर म्हणायला लागले तर त्यांच्या दिंडीत दुसऱ्या दिंडीचे लोक येऊन नाचायचे. शेगाव तुम्हाला रोडला जर गेलं की आपण हरिराम हरिकृष्णाचं मंदिर काय, तिथं फक्त भजन चालू असतं. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे संग चालतं का? अशी पाखवादी पाहिजे. महाराज सापाचं तोंड आणि महाराजाची सम हाणायला पाहिजे. परवा असं जे का पाखवाद्याला मला आमच्या संग चालतं का, त्याची बायको कीर्तनाला होती. ती कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आली. मला म्हणे, ए बाबा तू बोंबलत फिरतो त्याला घेऊन जा. काय भजन. वैष्णवाच्या घरी सतत भजन चालू असतं. ते भजन म्हणायला लागले आणि त्यांच्या भजनामध्ये दुसरा एक माणूस आला. कोण? तो येवन हरिदास. तो भजनात डोलायला लागला आणि त्यांच्या दिंडीतले म्हणजे, तू आमच्या दिंडीतला नाही, उठ. अरे ते म्हणजे भजन आहे, आम्ही तुला मारू. मारा काय मारायचं तो. त्यांनी इतकं मारलं, त्याला बेशूत केलं, त्याचे पाय बांधले, त्याला पाण्यात फेकून दिलं. पुढे माणसाला जाळं लावलं, जाळ्याला ते अडकलं आणि त्याला घरी नेऊन त्याचा उपचार करून त्याचं भजन पुन्हा सुरू झालं. दुष्ट प्रवृत्तीची माणसं म्हणले, इतकं मारलं तरी भजन म्हणतोय, दुसरा पर्याय निवडू. काय निवडला? माफी मागून बोलतो. विरांगना नावाची वेश्या पाठवली आणि हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा म्हणजे. हरिदास भजन करतात आणि ती नाच काम करते, गाणे गाते. हरिदासाने तिला विचारलं, का रे बाई काय म्हणणं आहे? काय नाही म्हणे, माझे व्हा तुम्ही, काही हरकत नाही, माझं भजन संपलं की तुम्ही या. तिला वाटलं 2 तासानं भजन संपन, भजन चालूच. ते म्हणे, या बाय उद्या दुपारात जाते, भजन चालूच. ते म्हणे, या बाय उद्या सकाळीच जाते, भजन चालूच. एक दिवस म्हणे, मी पहाटच जाईन. आणि जी बाई पहाट लवकर उठे तिचं काम लवकर आवरतो, कारण केर दुसऱ्या दारात लावतोय तो. मी खोटं बोलत नाही, साऱ्या गावाची शपथ बोल. सकाळीची बाई लवकर होती. झाडाची पद्धत पाहिली तुम्ही. 1, 2, 3, 4 दिवस झाले. 5व्या दिवशी भगवंतांनी चेतना निर्माण केली. विरांगाने नरकाला जाशील, महात्मा जीवनातून एकदा भेटत असतो. संपला विषय. जीवनाचं कल्याण करून घे. गेली हरिदासाचे पाय धरले. फार मोठी साध्वी बनली महाराज ती, फार मोठी साध्वी. कथाकल्पतरूमध्ये वर्णन आहे. तेथे रामनाम होईल श्रवण आणि उचिताचं भोजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. म्हणले, महाराज पण तिथं काही आम्हाला काही नियम आहेत का? तर तुकोबर म्हणतात, नियम नाही. नियम एकच आहे फक्त, कामारी बटीका, कामारी बटीका, देवेचा सेवक कामारी बटीका, कामारी बटीका, कामारी बटीका, सेवेचा कामारी बटीका, कामारी बटीका, कामारी बटीका, सेवेचा सेवक कामारी बटीका, कामारी बटीका, कामारी बटीका, सेवेचा सेवक कामारी बटीका. दिन पले रंग ते भले, दिन पले रंग ते भले. हा राम नाम, राम नाम, कोई न प्रबल राम नाम. दिन पले रंग या पले रंग भले, राम राम
कामारी व्हा, बटीक व्हा, सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणारा, बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणारा, आणि सेवेचा सेवक. आता आपल्याला सेवेचं सेवक व्हायचंय. आपण जर म्हणलो हा सप्ताह बाबाच्या कृपा आशीर्वादन झाला, याला म्हणतात सेवेचा सेवक. आणि दिनपणाने भक्ती करा महाराज. दिनपणाने भक्ती जर केली, देवाला दिनपणाने भक्ती आवडते महाराज. देवाला गर्व अजिबात चालत नाही. किती जणांचं गर्वाचं हरण केलं सगळ्याला आता सांगायला वेळ नाही. एकच प्रमाण, सुखी येतो घरा नारायण, सुखी तू घरा नारायण, सुख येतो घरा नारायण. नरगतीचा याचा वेवला सुखे तू घरा नारायण, सुखे तू घरा नारायण, सुखे तू घरा नारायण. नरगतीचा याचा सर्वधरा, सुख येतो घरा नारायण. देवरीने काय केलं महाराज? जब मेरे राम जी का आवन जबरी की बिटिया का जबरी की बिटिया का पावन होगा, पावन होगा. फक्त भजन केलं दिनपणाने, आणि यादव उर्मटपणाने गेले, संपूर्ण कुळाचा नाश झाला. मुसळच घेऊन गेले. काय होईल म्हणजे मुसळ, आणि हे मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणार. यांनी त्याला फुटलं, पाण्यात फेकलं, काही लोहाळे बनले, काही पानकंस बनले. त्याचा एक लोहकण राहिला, तो एका माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याने धरला, आणि त्या माशाच्या पोटातल्या लोहकणाचा बाण बनून भगवान श्रीकृष्णाला निज धामाला जावं लागलं. दीनपणे रंकत येते भले. वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ, माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा भगवंताचं नामचिंतन. कारण टाइम इज ओव्हर. कारण याच्यानंतर पुढेही बहुत करणे आहे. माणसं पुरुष मंडळी आपापल्या हातावर करा. माता भगिनी महिला मंडळ सोडून, महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने. आणि राहू द्या, मी येतो चहा घेऊन. विठोबा रखुमाई रखुमाई, विठुबाई रखुमाई, हरी विठुबाई रखुमाई, ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज, बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह या अविस्मरणीय सोहळ्याचे हे 15वे वर्ष. या एक मिनिट हा, ते लोक उठून जातील, काही नाही, टाइम संपला आपला.
हल्ली महाराज त्या संतांच्या द्वारामध्ये किती टक्के सुख भेटणार आहे तर संतांच्या द्वारामध्ये टक्क्याचा विचार करता नाही. विश्वामित्राकडे 7,000 वर्षाची तपश्चर्या होती, कामाची आली नाही. पण वशिष्ठाकडे 1 क्षणाची सत्संगती होती, अर्धा क्षणच दान केला पृथ्वीमातेला. कारण शेषाच्या डोक्यावर पृथ्वी होती, तर 60,000 वर्षाची तपश्चर्या दान केली, पण पृथ्वीमाता बाजूला सरकल्या नाही. पण वशिष्ठ ऋषीने अर्धा क्षण दान केला तर पृथ्वीमाता सरकन सरकल्या. अर्धा क्षण घडता संतांचे संगती आणि त्याने होईल 2 मिनिटं उठू नका, 2 मिनिटं उठू नका, कार्यक्रम संपला नाही. तरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल संगती संतांची, आणि ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण. घडेल पंगती घडेल पंगती तिथे राम नाम होईल श्रवण, तिथे राम नाम होईल श्रवण. भोजन घडेल भोजन, गोचेष्टा तिथे राम नाम होईल श्रवण, ते राम नाम होईल श्रवण. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले. किंवा संतांचे संगती, मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथ. तो पंथ, जो पंथ संत देव आकळण्याचा पंथ आहे तो संत आहे. म्हणून संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी शिवाने याती, तेथे रामनाम होईल सर्वण. घडेल भोजन उचिष्ठाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दिनपणे रंक तेथे भले तुका म्हणे सर्व चुका त्या संगती. घडेल पंगती संतांची, तिथे रामनाम होईल सर्वण. घडेल भोजन उचिष्ठाचे, सज्जन माईबाप. अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. अभंगावर एखादा वक्ता आणखी काही बोलेल, बोलतेल, बोल सरकाचेल, बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा, विनोद बराच शब्द चुकीने घेऊन गेला असेल माझा पत्रात टाका. जे बरोबर असेल गुरुनाम गुरुवर्य निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर, राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल, गीता भवनाला श्री क्षेत्र पैठण. त्यांचा प्रसाद साळुंकी मंजूळ बोलत शेवा आणि शिकवी तो धनी वेगळाची. या नियमाप्रमाणे बरोबर असेल गुरुचा प्रसाद ग्रहण करत झालेली सेवा भगवत चिरणे अर्थ करून सेवेला फिरून या ठिकाणी बाबांच्या आधिपत्याखाली चालत असल्या नामसप्ताह महाराजांनी नुसता फोनवर महाराज मी आणि सेवा दिली, सेवेबद्दल मी आभारी आहे. आणि साऊंड सिस्टमवाल्याचे आभार मानतो बरं महाराज. आवाज कमी करायचा सांगावा लागतो, वाढावं लागत नाही, सांगावं लागतो. कारण क्वांटिटीला महत्त्व नाही, क्वालिटीला महत्त्व आहे महाराज, नाही का. कारण मी त्या दिवशी परवा आमच्याकडे 12 माईक होते, त्यातले 6 चालू होते, 6 चालू होते. मी परवा असं माईकवाल्याचं साऊंड सिस्टमवाल्याचं वर्णन केलं. मला वा याला म्हणतात मॉनिटर, याला म्हणतात माईक. त्याने कीर्तन संपलं, मला 5,000 रुपये दिले मला. जाऊ द्या. म्हणून झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली